सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी हे पद जिल्हा परिषदेला धार्जिन नाही असं चित्र मागील बऱ्याच वर्षापासून पाहायला मिळतं। आलेला समाज कल्याण अधिकारी 1 ते 1.5 वर्षाच्या आत त्याची बदली होते, अन्यथा तो अधिकारी विनंती बदली करून जातो किंवा तो सस्पेंड होतो। मागील 7 वर्षांमध्ये 6 समाज कल्याण अधिकारी बदललेत, त्यामध्ये 5 वेळा तर अतिरिक्त पदभार दिला गेलाय। यापूर्वी समाज कल्याणचा अतिरिक्त पदभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे यांच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांच्याकडे होता। नंतर तो उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी सांभाळला। समाज कल्याणचा पदभार असताना पाटील यांच्यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दलित वस्तीच्या टक्केवारीवरून ताशेरे ओढले गेले। मागील वर्षभरापासून सुनील खमितकर यांच्याकडे जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार पूर्ण वेळ होता, परंतु त्यांच्या कामातील चुकारपणा यामुळे त्यांना शासनाने निलंबित केलं, त्यामुळे हे पद रिक्त होतं। यापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सांभाळलेले जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी हा पदभार दिला होता। दरम्यान मिरकले हे मेडिकल रजेवर होते, त्याच दरम्यान हा चार्ज आवाळे यांनी सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे दिला। मिरकले हे रजेवरून येताच त्यांनी हा पदभार पाटील यांच्याकडे दिल्याचं समजल्यावर त्यांनी लगेच पत्र देऊन समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार नको म्हणून सांगितलं असल्याची चर्चा ऐकायला मिळाली। स्मिता पाटील यांच्या केबिन समोर आता वसतिगृह चालकांची गर्दी पाहायला मिळते। जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत चालणाऱ्या वसतिगृहाच्या बिलांचा विषय हा तर संशोधनाचा भाग आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।